हाय यूट्यूब फॅमिली, मी श्वेता. चला तर डेट चालू करूया. तर इथं बघू शकता, मी इथं 2 थ्रेड घेतलेली आहे. ॲक्च्युली ते 2 थ्रेड नाही आहेत, एक थ्रेड आहे आणि एक वायर आहे. तर वायर आपल्याला चेन स्टिच घालायला मदत होतो, म्हणजे आपण चेन स्टिच वायरने घालतो आणि बीड्स आहे ते दोऱ्याने घालतो आपण. तर इथं बघा, मी दोरा घेतलेली आहे गोल्डन कलरचा. तर हा दोरा असं वडल्यावर लगेच तुटतो. हे पाहू शकता, हे तुटतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, बीड्स घालताना किंवा साखळी टाका घालताना मध्येच दोरा तुटतो. तर ते तुटल्यावर पुढं तसंच कंटिन्यू कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर इथं बघा, मी दोऱ्याने चेन स्टिच घातलेली आहे आणि मध्येच माझं दोरा आहे ना, ते तुटलेलं आहे. बघू शकता, मध्येच दोरा आहे ते तुटलेलं आहे. तर मी हे कंटिन्यू कसं करणार आहे ते बघा. तुटलेला दोरा ते काढायचा आहे आणि परत न्यू स्टार्ट करायचे आहे. दोराला आपण गाठ मारायची आहे पहिला. आणि इथं बघा, मध्येच आपला दोरा तुटलेला आहे. तर ते तुटलेला दोरा कट करायचे आहे आणि जे आपलं मधलं एंड आहे ना, ते सुईमध्ये घ्यायचे आहे आणि सुईमध्ये घेऊन आपण दोरा वर काढायचा आहे. तर इथं बघू शकता, मी साखळी टाका घालत आहे. मी साखळी टाका घालूपर्यंत जर तुम्हाला आरी वर्क करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तर इथं बघा, मी इथं काल दाखवल्याप्रमाणे कट बीड्स घेतलेली आहे. जसं आपण गहू बीड्स आणि मोती गहू बीड्स आणि शुगर बीड्स जसं आपण ॲड केलेलं आहे, तसं हे पण आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथं बघू शकता, मी एक ग्लू घेतलेली आहे. हे B7000 ग्लू आहे. हे आपल्याला नॉवेल्टी शॉपमध्ये मिळून जाईल, स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल. प्रत्येक आरी वर्क करणाऱ्यांकडे हे असलेच पाहिजे. तर हे आहे दुसरा ग्लू. हे फॅब्रिक ग्लू म्हणतात आणि ह्याचं नाव आहे फेविक्रिल ग्लू. हे पण आपल्याला कुठेही अवेलेबल इझिली होऊन जाईल. तर इथं बघा, मी रेड कलरचा स्टोन घेतलेली आहे. ड्रॉप शेपमध्ये आहे आणि हे आपल्याला फॅब्रिक ग्लूने चिटकवायचं आहे. तर आणि हे आहे पिंक कलरचा बीड्स आहे आणि हे दोन्ही आपण B7000 चिटकवायचं नाही, अजिबात नाही. तर आपण फॅब्रिक ग्लूनं त्याला चिटकवायचं आहे. आणि ही आहे बघा, आता मी चिटकवत आहे. ड्रॉप शेप आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते सगळ्या बीड्सचे इंट्रोडक्शन दिले होते मी, स्टोन बीडचे. ते पण आपण आता चिटकवणार आहे. आणि बघा, हे बीड्सच्या मागे सिल्वर कलरचा कवर असतो, त्यामुळे आपण B7000 ह्याला यूज करू शकत नाही. कारण जर आपण चुकलो तर आपल्याला परत काढता येत नाही. जे फॅब्रिक ग्लू असतो ना, त्याच्यानेच हे बीड्स चिटकवावं लागेल आपल्याला. आणि इथं बघा, मी पिंक कलरचा राऊंड तो पण चिटकवलेला आहे. दोन्ही चिटकवलेला आहे, बघू शकता मी. आणि हे बघा, स्टोन बीड्स आपण काल पाहिलो वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा, चौकोन बीड्स आपण फॅब्रिक ग्लूने चिटकवायचं नाही, कारण हे लगेच निघू शकतो. तर आपण B7000च्या ग्लूने चिटकवावं, कारण हे ग्लू स्ट्रॉंग आहे खूप आणि बीड्सला मागे
कॅप असते, म्हणून फॅब्रिक ग्लूने चिटकवल्यावर स्टोन बीड्स निघण्याची शक्यता असते, म्हणून B7000च्या ग्लूने चिटकवावं. तर बघू शकता मी चिटकवत आहे बीड्स, स्टोन बीड्स. मागच्या आवाजाला इग्नोर करा प्लीज. तर इथं बघा मी ग्लूचं टोपण आहे ना, त्याला सुईसारखं आहे, ते घेऊन बीड्स चिटकवत आहे. माझ्या व्हिडिओ पाहताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा मी सांगितलेलं तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला अजून जास्त चांगल्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि तसेच सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओला लाईकही करा आणि शेअरही करा. तर बघा मी ग्लूने सगळे स्टोन चिटकवून घेतलेली आहे. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे ग्लूच्या बाजूने शुगर बीड्स आणि ऑल बीड्स कसे लावायचे, म्हणजेच कसे ॲड करायचे, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. हे वाळूपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.